सेनापती बापट. काही माणसं आपल्याला नेहमी आठवतात. सेनापती बापट हे त्यापैकी एक. मी त्यांना प्रथम पाहिलं 1930 मध्ये. तेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. आम्हा तरुण मंडळींना आपला देश स्वतंत्र व्हावा असं वाटे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण इंग्रजांबरोबर लढत होतो. या लढ्यातील एक प्रमुख सेनापती म्हणजे पांडुरंग महादेव बापट. मुळशीच्या सत्याग्रहात ते आघाडीवर होते, म्हणून लोक त्यांना सेनापती म्हणत. आम्ही सर्व त्यांना तात्या म्हणत असू. त्यांचा वेश किती साधा, आखूड विजार, अंगात कोपरे, डोक्याला पांढरी टोपी असा त्यांचा वेश. या वेशात ते एखाद्या कायद्यासारखे दिसत. कोणी त्यांना विचारतही, तात्या तुम्ही हा कायद्यासारखा पोशाख का करता? तात्या सांगत, अरे आपला देश आहे इंग्रजांच्या ताब्यात. तेव्हा एका दृष्टीने आपण एका मोठ्या तुरुंगातच आहोत, म्हणजे कैदी आहोत की नाही. आणि ही आठवण सतत मनात राहावी म्हणून मी हा असा पोशाख मुद्दाम करतो. तात्यांची देशभक्ती ही अशी विलक्षण होती. इंग्रजांची सत्ता झुगारून द्यावी आणि देश स्वतंत्र व्हावा ही त्यांना तळमळ होती. 1902 सालची गोष्ट. तात्या पुण्याला महाविद्यालयात शिकत होते. ते फार हुशार होते. त्यांना अनेक भाषा येत. संस्कृत विषयात मॅट्रिक परीक्षेत त्यांनी मोठं बक्षीस मिळवलं. पण अभ्यासापेक्षाही त्यांचं देशावर खरंच प्रेम होतं. कॉलेजात असतानाच त्यांनी शपथ घेतली, मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटेन, देशाची आयुष्यभर सेवा करीन. घेतलेली शपथ तात्यांनी कधी मोडली नाही. ती खरी करूनच दाखवली. देशासाठी अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास सोसला. स्वातंत्र्याच्या प्रत्येक लढ्यात भाग घेतला. एक गोष्ट त्यांच्या मनात सतत सातवत असे, ती म्हणजे गावात सगळीकडे दिसणारी अस्वच्छता, गलिच्छपणा, बघावं तिकडं दिसणारा कचरा, घाण पाहून त्यांना रावलं नाही. हातात घमेलं आणि खराटं घेऊन ते साफसफाई कामाला लागले. ते लोकांना सांगत, अरे आपल्या घरात आणि घराबाहेर किती कचरा, किती घाण, त्यामुळं रोगराई वाढते. आपल्या गावात घाण नको, स्वच्छता पाळली की रोग पळतात, मन प्रसन्न राहतं. आपल्याला हात दिले आहेत ते कामासाठी, चला लागा कामाला. आणखी एक गोष्ट तात्यांच्या मनात दडचत असे, ती म्हणजे सगळीकडे दिसणारा भेदभाव. त्यामुळे होणारं नुकसान त्यांना पावत नसे. तात्या म्हणत, अरे आपण सगळी भारत मातेची लेकरं ना, मग हा ब्राह्मण, हा मराठा, हा मुसलमान, हा ख्रिश्चन असा भेद का करता? या कलहाचा फायदा परके घेतात. आपसात भांडू नका, एक व्हा. आपण एक झालो तर स्वतंत्र होऊ, भारत मातेचे दैन्य दूर करू. हातात हात घाला, एकजुटीनं राहा. तात्यांचा स्वभाव फार करारी. जे मनाला पटेल ते न भीता करत. मला तो दिवस अजूनही आठवतो. सकाळी मी आरशासमोर उभा राहून दाढी करत होतो. इतक्यात खालून ऐकू आली, नारायणराव आहेत का घरात? मी, तात्या आलोय. मी म्हटलं या या. एवढ्यात जर जिना चढून तात्या वर आली. मी विचारलं, तात्या एवढ्या सकाळी काय काम काढलं? हातातला सोटा खालच्या फरशीवर वाजवत ते म्हणाले, अरे गोवा स्वतंत्र व्हावा म्हणून सत्याग्रह करणार आहोत ना, त्यात माझं नाव दाखल कर. थक्क होऊन मी बघत राहिलो. त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्याकडे बघून मी म्हणालो, तात्या या वयात तुम्ही सत्याग्रहात भाग घेणार? तात्या हसत बोलले, हे बघ मी काही म्हातारा नाही, असेन फार तर 75 वर्षाचा. अंथरुणावर पडून केव्हा तरी मरणारच ना, त्यापेक्षा गोव्याच्या सत्याग्रहात भाग घेऊन मरण आलं तर काय वाईट. मी पाहतच राहिलो. 75 वर्षाचा तात्या किती तरुण दिसत होते. या वयात त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊ नये म्हणून आम्ही त्यांना पुष्कळ सांगून पाहिलं, पण कोणाचंही न ऐकता ते आपल्या तुकडीत दाखल झाले. 500 वर्षाचे सेनापती तुकडीच्या आघाडीवर चालले होते. तन मन धन देशासाठी अर्पण करणाऱ्या या सेनापतीला कोण विसरू शकेल?